रोल आहे काही बाबा काय सांगाल आपण पोलीस आपण भेट घेतलेली आहे पोलीस अधीक्षकांची, कुठल्या विषयावर आपण नेमकी चर्चा केली आणि काय आपण त्यांना सांगितलं? मी आज SP साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा 15 महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत. त्याच्यामुळं हा तपास लागत नाही. म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास LCB-कडे देण्यात यावा, बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी, आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. आणि सतीश फड हे त्यांचे मेहुणे आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत. ते तुम्हाला सांगतो, भाताने, संजय सचिन सानप, भास्कर केंद्रे, हे ठराविकच नावं येत आहेत. आणि हे फड एक कोणीतरी आहेत. हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही, विष्णू फड, पोलीस कर्मचारी गोविंद भाताने, पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे 8 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल. आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्यांना, रवींद्र सानपपासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी, यातले भास्कर केंद्रे हे 15 वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत. हे आता नवीन नियम मला वाटतं, मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत, त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष, 15 वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो. कारण हे काय करतात, फक्त 3 महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेला दाखवतात आणि 3 महिन्यांनी परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही. ही अशी भयानक परिस्थिती आहे. आणि एवढले लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच. मला वाटतं IBN 18नी त्यांची एक मुलाखत दाखवली होती. त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवलाय. आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय. मग त्या 2 लेकरं आहेत, कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची. आणि 15 महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे. आज SP साहेबांना भेटलो. SP साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत, त्याच्याऐवजी मी LCBला ते हँडओव्हर करतो. LCBला हँडओव्हर करताना सुद्धा मी SP साहेबाला एक विनंती केली, LCBचे जे प्रमुख आहेत शेख का कोण यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे. त्याच्यामुळं LCBचे शेख वगळून LCBला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली. अण्णा, संतोष देशमुख खून खटल्याच्या तपासामध्ये वेगवेगळे व्हिडिओज बाहेर येतात, वेगवेगळे खुलासे बाहेर, त्या संदर्भात काही चर्चा झाली काय SP साहेबांच्या? नाही, मी बोललो ना आता, त्याच्यामध्ये त्याचा तपास CID-कडे चाललेला आहे. त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली आहे. तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी, आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलल. न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे. त्या चौकशीचं काय स्टेटस आहे, त्या समितीचं काय काम सुरू आहे? हे पहा, न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जातं. हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं. त्याप्रमाणे मला वाटतं अहलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचं दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं
उचित नाही. चौकशी ते सुरू झाली का त्यांची एवढं? हो आता सुरूच होईल ना. ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल. पोलीस एसआयटीचं काम करील आणि जी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशीचं काम. या संदर्भात मी आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे. महादेव मुंडेचे खुनी पुढच्या 15 दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची विनंती मी अण्णा, काल एक कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली. पोलीस अधिकारी येतात अण्णाला बोलतो आर्मी अण्णाला गुन्हा दाखल करू नका असं रेकॉर्डिंग व्हायरल झालेली. हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं, मिस्टर बल्लाळ देव, त्या प्रभासच्या पिक्चर